जगजीवनराम नगरात दूषित पाणी पिल्याने 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, एक अत्यवस्थ। आमदार देवेंद्र कोटे यांची तात्काळ घटनास्थळी भेट। सोलापूर शहरातील जगजीवनराम नगर मोदी परिसर येथे राहणाऱ्या 2 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली। मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे। दूषित पाणी पुरवठ्यामुळे 2 चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे। या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे। या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आले आहे। यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास सुरू होत होता। दरम्यान या भागात जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे। ड्रेनेज चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दूषित पाणी प्यायल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा वारंवार त्रास होत आहे। या दुःखद घटनेची माहिती मिळताच शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी नगरसेवक किसन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी चौकशीचे आदेश दिले। त्याचप्रमाणे दुःखी कुटुंबाचे सांत्वन करत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले। त्याचप्रमाणे या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील रवी पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत। मोदी परिसरात पाणी पुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज चेंबरमधून घातली असल्याची बाब समोर आली आहे। येथील नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केले जाते त्या दिवशी चांगले पाणी येते, परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केले जात नाही तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येते। अशा घटना वारंवार घडतात। महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळेझाक करतात। यापूर्वी देखील अशा दुःखद घटना घडलेल्या आहेत, असा आरोप देखील त्यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्यासमोर केला।